नीट पेपरफुटी प्रकरणी आणखीन एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। पेपरफुटी प्रकरणी सीबीआय कडून मनीषा हवालदारला आता अटक करण्यात आली आहे। या क्षणाची मोठी बातमी, फिजिक्सचे प्रश्न लीक करणारी मनीषा हवालदार आता अटकेत आली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी तिसरी अटक झाली आहे आणि या प्रकरणी आता मनीषाला अटक करण्यात आली आहे। या क्षणाची मोठी बातमी, सीबीआयनं तिला पुण्यातून अटक केली आहे। एनटीएनं तिला पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं। तिच्याकडे फिजिक्सच्या प्रश्नपत्रिकेचा ॲक्सेस होता। यापूर्वी अटक झालेल्या मनीषा सोबत मिळून त्याने फिजिक्सचे काही प्रश्न लीक केले होते। हे सर्व प्रश्न तपासण्यात आले आणि हेच लीक झालेले प्रश्न नीटच्या पेपरमध्ये आढळून आले आहेत। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, फिजिक्सचे प्रश्न लीक करणारी मनीषा हवालदार देखील आता अटकेत सापडली आहेत। आणखीन एक मोठी अटक मानली जाते, काय अपडेट? अगदीच या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्याने जे अटक होत आहेत, आता त्यामध्ये बहुतांश अटक प्रकरणामध्ये आरोपींची संख्या ही महाराष्ट्रातील अधिक आहे। त्यातूनच आता मनीषाकडनं अगोदर जी मनीषा मांढरे होती तिची चौकशी झाली, त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा दुसऱ्या मनीषाला अटक करण्यात आली। तिचं नाव मनीषा संजय हवालदार आहे आणि हिने फिजिक्सचे प्रश्न लीक केले असा तिच्यावरती आरोप आहे। ती मनीषा सध्या पुण्यातील सेठ हिराला सर प्रशाला इथं कार्यरत होती। सीबीआयनं तिला पुण्यातून अटक करण्यात आली आहे। एनटीएने तिला पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं। तिच्याकडे फिजिक्सच्या प्रश्नपत्रिकेचा ऍक्सेस होता। यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मातेर सोबत ती मिळून तिने फिजिक्सचे काही प्रश्न लीक केले होते। हे सर्व प्रश्न तपासण्यात आले आणि हेच लीक झालेले प्रश्न नीटच्या पेपरमध्ये आल्याचे आढळले। आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर, अहिल्यानगर इथून 11 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तज्ज्ञ म्हणून एनटीए वरती असणाऱ्या फिजिक्सच्या शिक्षिका असलेल्या मनीषा संजय हवालदार या सगळ्या महत्वाचा दुवा ठरल्या। तिला एनटीएने तिला प्रक्रियेसाठी पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं। तिनेच या सगळ्या प्रश्नाचा ऍक्सेस जो आहे मनीषा माथरे सोबत मिळून फिजिक्सचे काही प्रश्न लीक केल्याचं तपासामध्ये उघडकीस आलंय। आता तिच्यावरती आरोप ठेवण्यात आला आहे। आता हे सर्व प्रश्न जे आहेत तपासण्यात येतील आणि हेच लीक झालेले प्रश्न नीटच्या पेपरमध्ये आल्याचे आढळलेले आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये तिच्यावरती जे आरोप ठेवण्यात आले आहेत त्याचे काही पुरावे कोर्टामध्ये सादर करावे लागतील आणि तिला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर तिची सीबीआय कोठडी न्यायालयामध्ये मागितलं जाईल। उद्या भलेही शनिवार जरी असला तरी तिला न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं। आज तिला अटक दाखवण्यात आलेली आहे आणि अटकेनंतर तिला देखील तपासात कस्टडीसाठी रवाना केलं जाईल। आतापर्यंत 11 लोकांना अटक करण्यात आली। त्याच्यामध्ये कुलकर्णी असो की याच्या अगोदरची ती मनीषा असो, त्याच्यानंतर माटेगावकर असो, त्याच्यानंतर आता जर पाहिलं गेलं तर या मनीषा संजय नक्कीच एकूणच या सगळ्या प्रकरणात आतापर्यंत 11 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय। मात्र धक्कादायक रीतीने दर दिवसाला आणि दर तासाला वेगवेगळे अपडेट समोर येते। तुर्तास धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल।